आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह। एकनाथ शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता। तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे देखील घेण्यात आले। ते ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा आरोप रामदास कदम यांनी केलाय। रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये बोलत होते। यावेळी रामदास कदमांच्या आरोपानं एकच खळबळ वाजली आहे। कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता, 2 दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला, तुमचं अंतर्गत काय चाललेलं होतं, असे अनेक सवाल रामदास कदम यांनी केलेत। प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही? तसं नाहीये, काहीतरी बोलतो तो रामदास कदमचं नेहमीच त्या ठिकाणी काहीतरी बोलत असतो तो, चुकीचं आहे ते बोलणं। हे डॉक्टरांनी अथेंटिक त्यावेळेस डिक्लेअर केल्यानंतर झालं। नाही फालतू आहे तो, रामदास कदम एकदम फालतू आहे, काही बोलतो म्हणजे काय ते, तो कसा आहे मला सगळं माहित आहे। माझ्याकडे पालकमंत्री होतो आणि माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान आहे तो। आपलं सरकार होतं तेव्हा फडणवीस सरकार ओला दुष्काळ जाहीर करा म्हणत होतं। आता त्यांच्या हातामध्ये सर्व आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ अशा संज्ञाच नसल्याचं म्हणतात। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यामधून फडणवीसांवरती निशाणा। दरम्यान जनता संकटात असल्यानं तुमच्या सर्व संज्ञा खड्ड्यात घाला आणि सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देऊन मदत करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला दिलाय। माणसं कशी बदलतात बघा। आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा, आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये, नसेल, पण जनता संकटात आहे, खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या। मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे। आपलं सरकार होतं तेव्हा कोणतेही निकष न लावता नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली आणि पूर्णही करून दाखवली। दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरती वक्तव्य केलंय। तर आताच्या सरकारनं 2017 मध्ये जाहीर केलेली कर्जमुक्ती अजूनही होत असून शेतकरी हे प्रतीक्षेत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला टोमणा मारलाय। ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती। काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही, तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती। तशी तुम्ही कर्जमुक्ती करा। अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार? उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले असताना एक तरी बिस्किटचा पुडा घेऊन गेले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल केलाय। मात्र आम्ही पूरग्रस्तांना मदत केली तर तुम्हाला फक्त आमचे फोटो दिसले, असंही एकनाथ शिंदेंनी विधान केलंय। अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेट पासून सगळं दिलंय। तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेला, तेवढा तरी न्यायचा होता। सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, त्यामुळे धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय। तर यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन देखील एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिलंय। शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही,
कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मराठवाड्यासह राज्याला यंदा पावसानं चांगलंच झोडपलेलं असून या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं पीक हे मातीमोल झालंय. याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्याच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. या मदतीच्या गाड्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा भगवा झेंडा दाखवत हिरवा कंदील दिलाय. यावरती बोलताना मदतीचं तोरण तेच शिवसेनेचं धोरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम हे शिवसेना करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेवरती चांगलीच टोलेबाजी केली. आपल्या हातामध्ये आता काही नाही म्हणणाऱ्यांनी हातात सर्व काही असताना काहीच दिलं नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. तर एकनाथ शिंदे ही लेना बँक नसून देना बँक असल्याचं देखील त्यांनी पुढे बोलताना म्हटलंय. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे. माझ्या हातात काय नाही. आता काय, आता काय कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. मुंबई महापालिकेवरती सत्ता आल्यास महायुती मुंबई अदानीच्या चरणावर समर्पण करतील अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुंबईला कुणी माई लाल तोडणार नाही अशी प्रतिक्रियाही एकनाथ शिंदेंनी दिली. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती देखील टीकेची झोड उठवली. जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. मराठी माणसाला हद्दपार कोणी केला? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माई गळाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी संघावर हल्ला केलाय. संघाला 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी संघानं 100 वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का असा सवाल हा उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांना केलाय. तर संघाकडून समर्पितपणे देशाची सेवा करण्यात आल्याचं शिंदेंनी म्हटलंय. शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? 100 वर्ष त्यांना झाले. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त, देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? ज्या कामासाठी संघानं 100 वर्ष मेहनत केली पण त्या मेहनतीला लागलेली विषारी फळं बघून समाधान होतंय का? दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल केलाय. 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटे आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली विषारी फळं,
ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विचार, ही सगळी फळं त्या झाडाला लागलेत? लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत फडणवीस 10वे असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. आमचे हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायत, जे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत 10व्या स्थानी आहेत. उद्धव ठाकरेंनी इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हे दाखवून फडणवीसांवरती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण यादी वाचत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला. त्यानंतर शिंदेंनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत तुमचा नंबर खालून वर होता असं म्हटलंय. इंडिया टुडेने एक सर्व्हे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्व्हे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. पण आज जो हा सर्व्हे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्राबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली, नंबरवर, लोकप्रियता नंबरवर. अरे त्यांचे तर वरून खाली आले नंबर, वरून खाली येताना नंबर लागला. तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा, ते विसरला? कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार, किती वेळा? मला वाटतं अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही, एवढ्या फास्ट रंग बदलणारा. एकनाथ शिंदेंच्या सेनेवरती निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. अनेक पक्षांचं लक्ष शिवसेना फोडण्याकडे आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पळवलं ते पितळ होतं. माझं खरं सोनं माझ्याकडे आहे. माझ्यासाठी हे माझं सोनं आहे. जीवाला जीव देणारी माणसं, निष्ठावान शिवसैनिक हेच माझं सोनं आहेत. या सोन्यामुळे मी पुन्हा उभा राहीन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. तर शिवसैनिकच माझी संपत्ती असल्याचं म्हणत शिंदेंनी याला प्रत्युत्तर दिलंय. की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे, हे व्यासपीठ माझं वैभव, आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर्य आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपर्टीचा नाही. प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या. मला म्हणाले तुम्ही कशावर क्लेम करणार? बोललो बिलकुल कशावरही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. संघाच्या कार्यक्रमात सेवाभावाचे धडे दिले गेले, पण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर आणि राष्ट्र निर्माणाकरिता महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या युवा बेरोजगारांना त्रस्त असताना त्याविषयी आणि महिला सुरक्षेवर काहीही बोललं गेलं नाही, अशी एक्सपोस्ट रोहित पवार यांनी केली. तर संघाच्या कार्यक्रमात देशभक्तीचे धडे दिले जातात, परंतु शतकपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये ना राष्ट्रगीत गायलं जातं, ना तिरंगा ध्वजाचं ध्वजारोहण केलं जातं. एक्सपोस्ट करत रोहित पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती निशाणा साधलाय. संघ शब्दांनी बोलत नाही, कृतीतून सेवाभाव दाखवतो. सोशल मीडियावर वाचाळवीरांची वाहता मिळवण्यासाठी रोहित पवारांसारख्या नकार घंटा वाजवत असताना संघाचे शेकडो स्वयंसेवक हे संकटग्रस्तांसाठी मदतीचा हात होऊन धाव घेत होते. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी रोहित पवारांनी संघाबाबत केलेल्या एक्सपोस्टवर प्रत्युत्तर दिलंय. आणीबाणीला पाठिंबा देणारे लोकशाहीवरती गप्पा मारत आहेत. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. तर तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा असल्याचंही शेलारांनी म्हटलंय. तसंच ज्वलंत परंपरेचा चिखल केल्याचा टोला देखील शेलारांनी ठाकरेंना लगावलाय. मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव अटळ आहे. ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशी जो शिमगा केला त्याला जनता नक्की प्रत्युत्तर देईल. भाजपच्या नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय.
आमचं गॅझेट जर गुलामीचं होतं तर तुमच्या घरात इंग्रज राहत होते का? मनोज जरांगेंनी नाव न घेता पंकजा मुंडेंवरती टीका केली आहे. पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुलामातील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल केलेला होता आणि त्यावरती मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? आमचं गुलामीचं गॅझेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? तुम्ही राजस्थानमधून अकबर बादशहाकडून पळून आलात आणि इकडे निजामाकडे नोकरी करायला लागलात असं आम्हीही म्हणायचं का? मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंना सवाल केलाय. तर माजलेल्यांना नीट करण्याची आपल्यात ताकद असल्याचं देखील वक्तव्य त्यांनी केलंय. की बाबा आमचं गुलामीचं गॅझेट हे. मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये राजन तेलींनी जाहीर पक्षप्रवेश केलेला असून काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या आधी राजन तेलींनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक केसरकरांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. जालन्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडेंनी उपोषण केलं होतं. मात्र 16व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. प्रकृती अस्वस्थ झाल्यानं समाजाच्या आग्रहास्तव आपण उपोषण सोडत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हा लढा चालूच राहणार असल्याचं देखील ते म्हणाले. मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय. एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे माझं स्वप्न होतं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरू केलेला लढा विजयादशमीच्या दिवशी विजयोत्सव साजरा करून संपेल, परंतु ते झालं नाही. परंतु गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट मिळालंय. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केलाय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळामध्ये राज्याला कराचे पैसे मिळाल्यानं अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानलेत. येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्यातल्या भांडवली खर्च हा वाढवण्यास सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागानं पाली भूतवलीतील लघु पाटबंधारे प्रकल्प उभारलाय. मात्र प्रकल्पग्रस्तांना शासनानं कोणत्याही सोयीसुविधा अद्यापही पुरवलेल्या नसल्याचं आरोप हे प्रकल्पग्रस्तांनी केले. इतर व्यावसायिकांच्या बोटिंग उपक्रमाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय. प्रकल्पग्रस्तांनी उद्घाटनासाठी आणलेल्या पाहुण्यांना काळे झेंडे दाखवून हा विरोध नोंदवलाय. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेनं विमानानं दिल्लीला जात अलिशान गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईमध्ये 5 चोरीच्या कार, मोबाईलसह एकूण 83,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून दिल्लीतील 5 गुन्हे हे उघड झाले. अझीम पठाण, प्रमोद वायदंडे, फिरोज मोहम्मद, इर्शाद सय्यद या 4 सराईत आरोपींना अटक करण्यात आलेली असून 2 आरोपींचा शोध हा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरती पुण्यामध्ये अनोख्या आंदोलनाचं स्वरूप पाहायला मिळालं. वारजे परिसरात वैतागलेल्या पुणेकरांनी रस्त्यावरील खड्ड्यांची अगदी विधिवत पूजा केली. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना हार घालून रांगोळी काढून आणि नारळ फोडत खड्ड्यांवरच दसरा साजरा केला. रामनगर ते शिवणे कॅनल रोडवरील खराब रस्त्यांवरून मनपाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अनोखी आंदोलनाची शैली नागरिकांनी अवलंबलेली होती.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामधून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आदल्या दिवशी पोलिसांनी पकडल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीसाठी आलेल्या या चोराला पोलिसांनी सापळा लावून पकडलं. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकल समोर उडी मारून पळण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जामनेर शहरात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन पार पडलं. यावेळी रामायणातील पात्रांची वेशभूषा तरुणांनी साकारलेली होती. राम राम जय श्रीरामचा जयघोष करत हा रावण दहन सोहळा पार पडला. मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला महापूर यामुळे गंगाखेडला अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं दहन करण्याऐवजी चक्क गोदापात्रामध्ये विसर्जन करण्यात आलं. जास्तीच्या पावसामुळे यावेळी रावण जाळण्याऐवजी बुडवावा लागणार अशा आशयाचं समाज माध्यमांवर गाजत असलेले मीम्स हे गंगाखेडामध्ये प्रत्यक्षात उतरल्याचं बघायला मिळालं. गोदावरीत आलेल्या महापुरामुळे कार्यक्रमाचं स्थळ हे बदलण्यात आलं, परंतु या दुसऱ्या ठिकाणी पुराचं पाणी घुसलेलं होतं. पुरामुळे शहराची परिस्थिती देखील गंभीर बनत चाललेली होती. या संपूर्ण बाबींमुळे अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं दहन करण्याऐवजी त्यांचं गोदावरीमध्ये विसर्जन करण्यात आलं. ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये दुर्गेश्वरी देवीची मिरवणूक निघाली. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झालेली होती. ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये दुर्गेश्वरी मातेचं विसर्जन करण्यात आलं. ठाण्यातील सुप्रसिद्ध आमंत्रण हॉटेलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. यावेळी हॉटेलच्या बाहेर शिंदेंना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी होती. वाराणसी इथं भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेच्या चाचणीला सुरुवात झाली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणं आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी एक पर्यायी, पर्यावरणपूरक आणि जलद माध्यम उपलब्ध करणं हा आहे. हा रोपवे कॅन्ट रेल्वे स्टेशन ते गोदावलिया चौक या दरम्यान सुमारे 3 किलोमीटर लांबीचा असेल. यामध्ये कॅन्ट, विद्यापीठ, रथयात्रा यांसारख्या प्रमुख ठिकाणी स्थानकंही जवळजवळ तयार करण्यात आली. या रोपवेमुळे सध्या रस्त्यानं लागणारा सुमारे 45 मिनिटांचा प्रवास हा केवळ 15 ते 16 मिनिटांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी 25 नोव्हेंबरला बंद करण्यात येणार आहेत, तर केदारनाथ मंदिर 23 ऑक्टोबर रोजी हिवाळी ऋतूसाठी बंद होणार आहे. दुसऱ्या केदारनाथ महेश्वराचे दरवाजे हे 18 नोव्हेंबर रोजी ब्रह्ममुहूर्तावरती हिवाळ्यासाठी बंद होतील आणि तिसऱ्या केदारनाथचे दरवाजे हे 6 नोव्हेंबर रोजी हिवाळी ऋतूसाठी बंद करण्यात येणार आहेत. विजयादशमी निमित्त बद्रीनाथ मंदिर संकुलामध्ये धार्मिक नेते आणि वेदपाठांनी पंचांग गणना केल्यानंतर आयोजित धार्मिक समारंभामध्ये बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हे बंद करण्याची तारीख ही निश्चित करण्यात येईल. निलगिरीतील कोटागिरीजवळ एका रेस्टॉरंटमध्ये मांजरीच्या शिकार करण्यासाठी बिबट्या शिरला. कर्मचारी जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या हा देखील सीसीटीव्हीत कैद झालाय. नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते. भारत आणि चीन ऑक्टोबरच्या अखेरीस थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करतील अशी माहिती ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. इंडिगो 26 ऑक्टोबरपासून कोलकाता वागनसू विमानसेवा पुन्हा सुरू करणारे द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांमध्ये सतत तांत्रिक आणि स्तरीय चर्चेनंतर थेट हवाई सेवा ही पुन्हा सुरू करण्याचं काम सुरू असल्याचं मंत्रालयानं म्हटलेलं आहे. कोविडमुळे सेवा निलंबित करण्यात आलेल्या होत्या. पूर्व लडाख सीमा वादाच्या पार्श्वभूमीवरती या सेवा नंतर देखील रद्द झालेल्या होत्या. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 दरम्यान एक नवीन वाद निर्माण झाला. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर हिनं तिच्या समालोचनाच्या वेळी आझाद काश्मीरचा उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केलाय. ही घटना गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यापासून उद्भवलेली आहे. पाकिस्तान बांगलादेश सामन्यादरम्यान नतालिया परवेजच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करताना सना मीर म्हणाली की परवेज आझाद काश्मीरमधून येतो. तिच्या विधानामुळे भारतीय चाहते हे संतप्त झालेले आहेत आणि ते माजी पाकिस्तानी कर्णधाराला जोरदार ट्रोल करत आहेत.
आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.